दादा इथलं झालं ना की किचन मध्ये बघा हा जाऊन. हे बरोबर आहे, पण मोमो मॅमना पांढरी फुलं खूप आवडतात, सो पांढरी फुलं वाढवा यातली. झालं ना इथलं? हो सर्व तयार झाली. बरं एक्स्ट्रा काही बनवायचंय का? मोमो मॅमना सुशी आवडते, तर आपण त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंट मधनं सुशी मागूया आणि ओमसाठी पुरणपोळी. पुरणपोळी आणि सुशी याची काही जोडी नाही जमत ताई. जमवलं ना की सगळं जमतं. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फोग्यांचं म्हणणं तरी काय. सायलेंट ट्रीटमेंट आहे का? म्हणजे राग उतरलेला दिसत नाही अजून. बरं एक काम कर. मला हे तर सांग की कसली तयारी चाललीये. साखरपुड्याची. हे स्वीटू यार सॉरी ना, मी तुला सांगितलं ना मी ते का केलं. सुशील खरंच चांगला मुलगा नव्हता. हे बघ माझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं त्याला देता आली नाही. हा तू बोल ना माझ्याशी. काम आहेत मला. ऐकून घे माझं. कामं नाही झाली तरी चालतील, पण तू बोल माझ्याशी. सॉरी, कामं करावी लागतील कारण आमच्यात लग्न तोडत नाहीत, जोडतात. काय डायलॉग लग्न? स्वीटू, माझं सरप्राईज रुईन करणार आहेस का तू? काय सरप्राईज आहे? माय डिअर ब्रदर, आज एक अनाउन्समेंट होणार आहे मोठी आणि महत्वाची. एक मिनिट तू काहीतरी नवीन ब्रँड किंवा काहीतरी कोलॅबोरेशन वगैरे करतेस का? कळेल तुला, कळेल. पण तू असाच येणार आहेस का? नाही, I'll find something. मग go ahead, change. Okay. Bye. Yeah, I'm going. तू जिथे वाढली आहेस ना त्या चाळीतल्या माणसांसारखा चोंबडेपणा करायचा नाही. हा कसली तयारी चालली आहे ही? ओमला त्याच्या एंगेजमेंट विषयी काहीही कळता कामा नये, कारण त्याच्यासाठी सरप्राईज आहे ना ते. येस मॅम. काय ग ताडे? हा कुणाची एंगेजमेंट आहे? ओम आणि मोमोची? हो अगं तायडे, काय हे सगळं अचानक? ओंकार हो म्हणालाय का? त्याला नाही त्यांनी मला काही सांगितलेलं नाहीये, तो होकार देणारच नाही. मॉम, ओमचा आणि माझा चॉईस काय वेगळा आहे का? अगं मी मोठी बहीण आहे ना त्याची, त्यामुळे मी ठरवलेल्या मुलीशी लग्न करायला तो तयार. म्हणजे हे त्याला माहिती नाहीये? तायडे, हे योग्य करत नाहीयेस तू. हा मला ओमला हे सांगायलाच पाहिजे. काय? ओके, तुला ओमला सांगायचं ना? हो चल
कुठे? तुझी इच्छा पूर्ण करायला सर. तायडे 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 डॅड, मालविका काय झालं ग? अगं काय करतेस तू? सोड मला. डॅड आवरा तुमच्या बायकोला. जरा सूट दिली तर डोक्यावर बसायला लागली. तर ओम आणि मोमोची एंगेजमेंट अनाउन्स करायचं मी ठरवलंय ना, मग शी वॉन्ट्स टू स्पॉइल इट. मी स्पॉइल करतेय? ऑफकोर्स. अगं मालविका तू स्पॉइल करतेस. ओमच्या आयुष्याचे इतके महत्वाचे निर्णय तू परस्पर कसे काय घेऊ शकतेस? आणि ओमला याची साधी कल्पना सुद्धा नाहीये. नाही नाही, मी हे तुला करू देणार नाहीये. मी ओमला सांगणार आहे की डॅड आवरा हिला. मिसेस खानविलकर, ज्यातलं तुला काही कळत नाही ना त्या बाबतीत बोलत जाऊ नकोस. या घरात मालविका म्हणेल तेच होणार. तिला जर मोमो सून म्हणून योग्य वाटत असेल तर तीच या घरची सून होणार. ती तुझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे. फॅमिलीचं बिझनेसचं बरं वाईट कळतं तिला, म्हणून तू जळतेस तिच्यावर. तिने बिझनेस मध्ये लक्ष घातल्यापासून बिझनेस वाढलाय, इन्कम वाढलाय. आपण फ्लॅट मधून बंगल्यामध्ये राहायला आलो ते केवळ तिच्यामुळे, आणि हेच खटकतंय तुला. म्हणून तिच्या प्रत्येक निर्णयाला विरोध असतो तुझा. पण एक लक्षात ठेव, आज मालविकाला एंगेजमेंटची अनाउन्समेंट करायची असेल तर ती होणार म्हणजे होणार. नाही नाही, अगं तायडे काय करते? मालविका माझा जस्ट शट अप मिसेस खानविलकर. हा फोन हिला परत द्यायचा नाही. तिला कळत नाहीये का मी हे सगळं या घरासाठी करते, आपल्यासाठी करते. आता आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे. एंगेजमेंटची अनाउन्समेंट होईपर्यंत हिला आतमध्ये बंद करून ठेवायचं. अगं तू काय बोलतेस मालविका? अगं असं नको करूस ग. ए ताडी, अगं मी जन्म दिलाय ग तुला. तू काय म्हटलीस मी तुझ्यावर जळते? हा दादा बोला. कसे आहात? आणि आई? काका काकी चिन्या काकीनी परत? तू एवढं झालं तरी आमचीच काळजी करतेस तू. तू कशी आहेस? मी ठीक आहे दादा, जरा कामात आहे. ऑफिस मध्ये आहेस का? नाही नाही, घरीच आहे, रांगोळी काढते. बाकी प्रेस मेंबर जमलेत सगळे, पण ब्रेकिंग न्यूज अनाउन्स होईलच इतक्यात. बोलू नंतर आपण. तू काळजी घे. हो, आणि तुम्ही पण काळजी घ्या. हो. काय हो? बोलणी जरा मलूल वाटली, काळजीत वाटली मला ती. हो, काळजीत असणारच ना. प्रत्येक वेळी लग्नाचा विषय निघाला ना की काही ना काहीतरी विघ्न येतातच. ओम आणि सुशील मध्ये जे काही झालं असेल ना, पण सुशीलला आपली स्वीटू आवडली होती. एकदा फोन करून बोलता का त्यांच्याशी? मी काय बोलू? एकदा भेटायला बोलवा ना त्यांना. मग भेटल्यावर स्वीटू बद्दल बोला. हॅलो, हा सुशीलजी, वसंत साळवी बोलतोय. हा, स्वीटूचे बाबा. तुम्हाला एकदा भेटायचं होतं. हा, नाही भेटून आपल्याला बोलता येईल ना. हो
कुठे? हा ठीक आहे, मी आताच निघतो. हो हो, नक्की नक्की. हो हो. अगं सुशीलजी आता भेटायचं म्हणतायत. काय? अहो चहा चपाती देते, तुम्ही खाऊन जा. अगं चहा चपातीचं काय घेऊन बसलीस नलू? ही चर्चा जर व्यवस्थित पार पडली ना, आपल्या स्वीटूच्या लग्नात पंचपक्वानच जेवेत मी. म्हणजे बघ ना, मी फोन केला, त्यांनी ताबडतोब मला वेळ दिली. वाच वाट बघत बसते. आणि काळजी करू नकोस. मी फोन करेन तुला. हा चल. सावकाश जा. हो हो. तुमची स्वीटू तशी मला आवडली होती. हो ना, खूप साधी आहे माझी मुलगी. तुम्ही ना बाकीचं सगळं सोडून द्या, फक्त तिचा विचार करा. खूप गोड आहे हो स्वीटू. लग्नानंतर तुम्हाला सुखात ठेवेल. खरं सांगायचं तर त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं मी आईला सांगितलं. आई खूप चिडली होती हो. म्हणाली असल्या लोकांशी संबंधच नको. आता दादा तुम्हीच सांगा मी काय करू. दादा कॉफी घेणार का तुम्ही? नाही नाही नाही, नको. तुम्ही घ्या ना. खरंच नको. ते मी तुमच्या आईना भेटून. नाही नाही नाही, मी आहे ना, मी बोलतो आईशी. तसं काय नाही. शेवटी घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो मुलगा बाहेरचा आहे, त्याने सगळं गोळ घातलं. दादा तुमच्यासाठी आणि स्वीटूसाठी मी एकदा आईला सांगून बघेन, पण एका अटीवर. अट? काय? त्या दिवशी त्या आगाऊ मुलाने, काय नाव काय म्हणाल त्याचं? ओमकार. ओमकार. त्या ओमकारने माझी माफी मागितली तर? माफी? हो, माफी मागितली तर मी आईशी बोलेन. ठरवा तुम्ही. आता ओमकारला माफी मागायला कसं लावायचं? मोहित ऑल सेट? येस मॅम. हॅलो. ओह रेयांश, लेट मी कॉम्प्लिमेंट यू. गेल्या रविवारचं तुमचं आर्टिकल वाचलं. खूप छान फुटेज दिलं आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. या प्लीज. मॅम आज काय एवढी स्पेशल अनाउन्समेंट आहे? तुम्ही लग्न करणार आहात की काय? स्पेशल अनाउन्समेंट आहे, सो ती ऐकण्यासाठी थोडा वेळ वाट बघावी लागेल. ओके प्लीज. या थँक्यू. या. आज काही कार्यक्रम आहे वाटतं इथे. आता ओमची भेट कशी होणार? हा म्हातारा इथे काय करतोय? व्हॉट इज दिस? आजच्या पार्टीमध्ये मला कुठलेही गुफअप्स नको आहेत, मी आधीच सांगतेय. येस नाहीतर येस. व्हॉट? कोण आहे म्हातारा? इकडे सिक्युरिटी. तुला कळत नाही कोणाला आत घुसू देतोस ते? अकलाव लावून त्यांना आधी. चला हो बाहेर. थांब. अरे भेडाय का? कोण आहे तुझाच? सॉरी माफ करा. मला काय वाटलं कोणीतरी म्हातारा बिनकामाचा आत शिरला की काय. सॉरी. काय झालं या सगळ्या धावपळीत ना मी तुमच्या चेहऱ्याकडे बघितलंच नाही, त्यामुळे कन्फ्युज झाला. मला खरंच तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आला असेल. तुम्ही हवं तर ना मला मारा मला. असं काय करू नका. आणि हात जोडू नका. नाही असं कसं? एवढ्या मोठ्या माणसाला मी असं काहीतरी बोलतोय, अपमान करतोय, चुकीचं वाटतं ना. तुम्ही स्वीटूला भेटायला आलात ना? असेल इथे कुठेतरी कामात असेल. नाही स्वीटूला नाही, ओमकारना भेटायचं होतं. का? स्वीटूला सांगू नका मी इथे आलोय ते. काही प्रॉब्लेम नाही, तसं काही नाही. ओमकार यांच्याशी फक्त 5 मिनिटं बोलायचं होतं. नाही हरकत काहीच नाही.
पण ओम सर ना एका फंक्शन मध्ये बिझी आहेत, ते फ्री झाले की कळवतो ना मी त्यांना. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. बर, थोडं पाणी मला. अरे या ना, या 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 वेलकम वेलकम. परत परत सांगतात. सर मालविका मॅडम आता अनाउन्समेंट करणार आहेत. अरे मग मी इथे काय करतो, मला तिथे असायला हवं. चल 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 चल, तू जा गेटवर, लक्ष ठेव. ओ दादा, थोडं थोडं पाणी. हॅलो हॅलो, येत आहे? थँक्यू सो मच. थँक्यू. Come, dear dashing brother. वेलकम एव्हरीबडी, वेलकम. खरं तर आतापर्यंत तुम्ही खानविलकर ग्रुपच्या अनेक सक्सेस पार्टीज अटेंड केल्या असतील, पण ही पार्टी पास्टच्या सक्सेसची नाही तर फ्युचरच्या बॉन्डिंगची आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्या भावासाठी म्हणजे ओम साठी सुद्धा ही अनाउन्समेंट सरप्राईजच असणार आहे. आय नो ही लव्ज मी अ लॉट आणि माझ्या प्रत्येक निर्णयाचा तो आदर करतो. सो ती अनाउन्समेंट करण्यासाठी अजून एका खास व्यक्तीला मला इथे बोलवायचंय. अरे मम्मी जी नजर नहीं आ रही. हमारे एंगेजमेंट की अनाउंसमेंट में तो उनका होना जरूरी है ना. जादू, मम्मा जी, रॉकी, मम्मा जी. अरे दार बंद करून ठेवलंय मला. मी मम्मा, अरे मम्मा जी, आप बाहर से दरवाजा बंद करके यहाँ क्यों बैठे हो? मालविका बेबी मेरी और उसकी एंगेजमेंट अनाउंस कर रही है. नाही रे बेटा, तुझी आणि तिची नाही, ओम आणि मोमोची एंगेजमेंट अनाउन्स करते ती. नहीं नहीं मम्मी जी, मेरी कौन बोला आपको? तिनेच मला सांगितलं म्हणून तर मला इथे कोंडून ठेवलं. चल 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 चल, ये रे जादू. एंगेजमेंट नहीं हो रही. मेरी एंगेजमेंट नहीं हो रही. रॉकी, काय झालं? हमारी एंगेजमेंट अनाउंस होने वाले थे मम्मी. चल ना, तिने सगळ्यांना सांगायच्या आत आपण ते थांबवलं पाहिजे. चल चल, एंगेजमेंट थी मम्मा जी. चल चल. सो काही दिवसांपूर्वी ही गोड मुलगी आमच्या आयुष्यात आली आणि तिने आमचं आयुष्य बदलून टाकलं. यु नो, अधिक ब्राईट केलं. शी इज लाईक अ डॉल. क्यूट ब्युटिफुल प्रिन्सेस. मेलन बेबी. स्वीटू कुठे आता? Let me tell you, let me introduce her. She is none other than US चे मोठे इंडस्ट्रियलिस्ट मिस्टर राव यांची एकुलती एक मुलगी आणि राव इंडस्ट्रीजची एकमेव वारसदार मोमो राव. Oh my God, this is so amazing. मालविका, प्लीज come. Wow. स्वीटू, Yes ma'am. ही पत्रकार मंडळी घरात कुठे भरकटली आहेत का बघ. Yes ma'am. आउट.
कुठे आहेस तू? चल ती आतमध्ये अनाऊन्स करणार आहे. अरे मला मालविका मॅमनीच काम सांगितलं होतं म्हणून आले होते. चल. ठीक आहे, चल चल चल.